वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। बातमी भिवंडीची आहे। भिवंडीमध्ये भाजपला मोठा धक्का बसतोय की काय अशी चर्चा आहे, कारण भाजप नगरसेवकांचा गट काँग्रेससोबत जाण्यास तयार आहे, पण तिथं काँग्रेस भाजपला सोबत घेणार नाही आणि पाठिंबाही देणार नाही असं काहीसं वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषद घेत केलेलं आहे। पाहूया आपण। भारतीय जनता पक्षासोबत जाणार नाही, आम्ही कुठल्याही पद्धतीनं शिंदे शिवसेनेसोबत जाणार नाही, त्यांचा पाठिंबाही घेणार नाही, त्यांना पाठिंबा देणारे नाही। ही महाराष्ट्रभरातली नगरपालिका महानगरपालिकातली जी भूमिका होती त्या भूमिकेवर आम्ही ठाम होतो। खासदार साहेब जे आहेत यांचे 12 नगरसेवक आहेत, तर या एकत्रित परिस्थितीत त्यांचे 9, आमचे 30, राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 या सगळ्यांची एकत्रित मोठ बांधून पुढे जाण्याच्या अनुषंगानं आम्ही आघाडी म्हणून सेक्युलर फ्रंट आघाडी म्हणून आम्ही निर्णय घेतलेला आहे। भिवंडीमध्ये कपिल पाटील यांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण आम्ही त्या प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहोत। भिवंडीमध्ये आम्हाला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक इतर कुठल्याही पक्षात जाणार नाहीत आणि कुणी अशा पद्धतीनं काही करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे पक्ष पातळीवर त्याची दखल घेईल, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल। भिवंडीचा महापौर काँग्रेसचा आणि उपमहापौर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा असेल असं वक्तव्य खासदार बाळामामा म्हात्रे यांनी केलेलं आहे। तर सपा आमच्या सोबत येणार असेल तर उपमहापौर पद सुद्धा त्यांना देण्याचा आम्ही विचार करतोय असं देखील ते म्हणतात। याच्यात समाजवादींनी सहभागी व्हावं। महापौर हा काँग्रेसचा असेल, उपमहापौर राष्ट्रवादीचा असेल, परंतु जर समाजवादी सहभागी होत असेल तर आम्ही 4 पावलं मागे येऊन उपमहापौर समाजवादीला द्यायला तयार आहोत आणि जे राष्ट्रवादीचे वाटायचे ते आम्ही घेऊ। 9 तारखेची बाईट आहे, त्यावेळेस मला पत्रकारांनी विचारलं की अपक्ष विलास पाटील जर तुमच्या सोबत आले तर काय, तर मी तेही बोललो होतो की त्यांनी जर आमच्याकडे आले। तर बातमी रोहित पवार यांच्या संदर्भातली आहे। रोहित बद्दल मला काळजी वाटते असं खासदार सुप्रिया सुळे म्हणतात। गेले अनेक दिवस रोहित पवार हे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून, प्रेझेंटेशनच्या माध्यमातून अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेसंदर्भात थेट भाष्य करतायत, शंका कुशंका उपस्थित करतायत आणि या प्रकरणी आता रोहित पवार यांच्या जीवाला धोका आहे, त्यांना सुरक्षा पुरवावी अशी मागणी सुप्रिया सुळेंची आहे। मला रोहितची काळजीच वाटते, कारण का रोहित अनेक मुद्दे मांडतोय आणि प्रसार माध्यमातून, वर्तमानपत्रातून आणि अनेक समाजातल्या लोकांकडून सातत्याने रोहितबद्दल किंवा ज्या रोहित भावना मांडतोय, जे फॅक्ट्स, नुसत्या भावना नाही तो फॅक्ट्स देखील मांडतोय, डेटा दाखवतोय, त्याच्यामुळे अनेक लोकांना त्याची काळजी वाटते। प्रसार माध्यम असतील, वर्तमानपत्र असतील आणि समाजातले अनेक लोक असतील आणि अर्थातच मला असं वाटतं, मी महाराष्ट्र सरकारला विनंती करीन की आपण सगळ्यांनी ज्या पद्धतीने रोहित लढतोय त्याच्यामुळे रोहितला ही सिक्युरिटी द्यावी, त्याची सिक्युरिटी माननीय मुख्यमंत्र्यांनी रिव्ह्यू करावी। अर्थातच काळजी तर वाटणारच ना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।